नमस्कार, तेजस व्हॉइस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। एआय आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा डेटा लीक करण्यात आलाय। अत्यंत भयानक आणि तेवढाच गंभीर विषय आहे हा मित्रांनो। आणि या विद्यार्थ्यांच्या नावावर आता थेट फसवणूक देखील चालू होती। ठाण्यातील एका प्रशिक्षण संस्थेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं। आणि ही घटना म्हणजे ह्याला अंजाम दिलाय या संस्थेतील एका माजी कर्मचाऱ्याने। या संस्थेतील हजारो विद्यार्थ्यांचा डेटा हातात घेऊन या माजी कर्मचाऱ्याने स्वतःचा फ्रॉड कोर्स बिझनेस सुरू केला। तो विद्यार्थ्यांशी संपर्क साधून म्हणायचा, हा कोर्स करा आणि नोकरीची हमखास हमी मिळवा। विद्यार्थी या कोर्सचे शुल्क भरायचे, म्हणजे फीस भरायचे आणि ते पैसे कंपनीकडे द्यायचे। पण नंतर तोच माजी कर्मचारी पुन्हा व्हॉट्सअपवरून संपर्क साधून नोकरी मिळवून देतो म्हणून आणखीन पैसे भरा असा तगादा लावायचा। आणि मग या प्रकरणाची तक्रार कंपनीकडे येऊ लागली। म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल या ट्विस्ट काय, तर काही विद्यार्थ्यांनी पुन्हा पैसे भरले आहेत, त्याच्या तक्रारी कंपनीकडे यायला लागल्या। कारण मुलांना जॉब मिळत नव्हता। म्हणजे काय, तर थोडक्यात मुलं ही कोर्स पूर्ण करायची पण नोकरीची हमी मात्र त्यांना मिळायची नाही। आणि मग तपासात बाहेर आलंच धक्कादायक सत्य, नोकरीची कोणतीही हमी कंपनीने कधीच दिली नव्हती। आणि मग कंपनी देखील आली ऍक्शन मोडमध्ये। कंपनीने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि जी माहिती तेजस व्हॉइसला आहे त्यानुसार आतापर्यंत 12 विद्यार्थ्यांचे सुमारे जवळपास 48,000 रुपयांना फसवणूक झाली आहे। तेजस व्हॉइसच्या माध्यमातून मी एवढंच सांगू शकतो की एआय शिकताना सावधान। डेटा जर चुकीच्या हातात गेला तर ज्ञानाऐवजी फक्त मनस्तापच भोगायला मिळेल।